नमस्कार. आज आपण आलेलो आहे औसा हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो औसा गावात, तालुका औसा व जिल्हा लातूर येथे हा किल्ला येतो. किल्ला खूप प्रचलित किल्ला आहे व खूपच सुंदर व खूपच मोठा आहे व गडावर दुहेरी तटबंदी असून खाली खंदक आहे व खंदकाच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा तटबंदी आपल्याला दिसून येते. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात हा महत्त्वाचा किल्ला आहे. औसा शहराच्या दक्षिणेस सुमारे 3 किलोमीटर व लातूर शहरापासून 20 किलोमीटर तर धाराशिवपासून 51 किलोमीटर अंतरावर आहे. औसा हे एक प्राचीन स्थळ असून त्याचा पहिला नामोल्लेख बदामीचा चालुक्य राजा विक्रमादित्य याच्या बोरगाव ताम्रपटात येतो. राष्ट्रकूट व चालुक्य कालखंडात औसा हे दिगंबर जैनांचे दक्षिणेतील प्रमुख पीठ होते. राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्ष प्रथम याचा गुरु जिनसेन या जैन पंडिताने नगराचा औच असा उल्लेख केला. राष्ट्रकूट काळातील प्रशासन व्यवस्थेत या नगराचा उल्लेख मुरुंब विषयात तर कल्याणीच्या चालुक्य काळात गज्जे 700 नामक प्रशासन विभागात होतो. औसा येथे वास्तव्यात असणारे जैन पंडित कनम कामर विचरित या ग्रंथात नगराचे असाई नगरी असा उल्लेख करतात. सेनापती खोलेश्वर याच्या के 1150 मधील अंबाजोगाई शिलालेखात औसा देश असा उल्लेख आहे. औसा किल्ला 5.52 हेक्टर क्षेत्रात उभा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जरी लहान असला तरी सामरिक दृष्टीने मध्ययुगात यास फार महत्त्व होते. किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्याच्या भोवती सुमारे 38 मीटर उंचीचा खंदक खोदलेला आहे. खंदकात प्रवेश करण्यासाठी खंदकाच्या तटबंदीत पूर्वाभिमुख लोहबंदी नावाचे एक प्रवेशद्वार बनवण्यात आले. याचे बांधकाम 1565 मध्ये निजामशाही काळातील किल्लेदार तुर्कखान याच्या कारकिर्दीत झाले. या आशयाचा एक शिलालेख किल्ल्यातील तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आहे. खंदकात उतरण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत. या किल्ल्याला भक्कम दुहेरी तटबंदी आहे. सर्वप्रथम खंदकाची बाहेरील भिंत, त्यानंतर खंदक, बाह्य तट व परकोट अशी किल्ल्याची सर्वसाधारण रचना दिसून येते. बाह्य तटापेक्षा उपतटाची उंची जास्त आहे. किल्ल्याची बाहेरील तटबंदी साधारण 70 फूट उंच आहे. त्यातून खंदकात उतरण्यासाठी गुप्त मार्ग आहेत. तटबंदी व बुरुजांना बाह्य बाजूने जंग्या आहेत. तटबंदीतील फांदीची रुंदी सुमारे 8 फूट उंच असून फांदीवर जाण्यासाठी काही ठिकाणी दगडी पायऱ्यांना जिना आहे. किल्ल्याच्या तटबंदीत एकूण 42 बुरुज आहेत. त्यापैकी 23 बुरुज बाह्य व 19 बुरुज तटबंदीत आहेत. किल्ल्याचे बुरुज पसरट व भसके आकाराचे आहेत. बुरुजांना आकार गोलाकार व कोनाकृतीत आहे. येथील बुरुजांमध्ये बुलंद बुरुज आणि टिहाळणी बुरुज महत्त्वाचे आहेत. टिहाळणी बुरुजावरून औसा परिसरावर देखरेख ठेवली जात असे. या किल्ल्यात अनेक लहान मोठ्या तोफा आहेत. कडक बिजली, सेतू, लालखानी, दुसरी, शेरदही, लमछडी व कालापहाड या तोफांची काही नावे आहेत. बुलंद दरवाजावर मोहम्मद बिन हुसेन निजामशहा असा फारसी भाषेत नामोल्लेख आलेली एक 25 सेमी व्यासाची पंचधातूची सर्वात मोठी तोफ आहे. किल्ल्यातील सर्वात लांब तोफ मस्जिदजवळच्या बुरुजावर आहे. तिची लांबी 8 मीटर असून व्यास 6 इंच आहे. या व्यतिरिक्त किल्ल्यावर अनेक लहान मोठ्या तोफा व दगडी लोखंडी तोफगोळे पाहावयास मिळतात. तसेच एक युरोपियन बनावटीची तोफी पाहायला भेटते. औसा किल्ल्याला लोहबंदी, अशमा, नौबत, अशफखान, चिनी, सादत व घड्याळ अशी एकूण 7 प्रवेशद्वारे आहेत. ही सर्व प्रवेशद्वारे वेगवेगळ्या आकाराची असून आकर्षक आहेत. या प्रवेशद्वारांजवळ किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडणारी या प्रवेशद्वारांमुळे किल्ल्याच्या सौंदर्यात भर गडावरचा हा सर्वोच्च भाग आहे व या ठिकाणी अशी भव्य तोफ या ठिकाणी पाहायला भेटते पडलेली असून किल्ल्याला भक्कमपणाही प्राप्त झालेला आहे. लोहबंदी दरवाजातून खंदकात उतरल्यानंतर किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एका बुरुजात बांधलेले अहशमा नावाचे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते. हे किल्ल्याचे महाद्वार असून प्रेक्षणीय व आकर्षक आहे. या प्रवेशद्वाराच्या कमानीच्या माथ्यावर गजथर शिल्पपट्टी अंकित केली आहे. आपल्याला वाटत असेल गडावर एवढेच अवशेष आहेत, पण माझ्या मागं पण पाहू शकतो. प्रवेशद्वारानंतर किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार लागते. या द्वारावरही गजस्तर शिल्पपट्टी दिसते. या प्रवेशद्वाराचे बांधकाम चौकोना कृती व कमानयुक्त असून वरती मिनार वजा 2 स्तंभ आहेत.
या द्वाराच्या डाव्या बाजूस जिन्याच्या पायऱ्या चढून द्वारमाथ्यावर पोहोचता येते. किल्ल्यातील चौथे प्रवेशद्वार कमानयुक्त आयताकृती असून एका बुरुजात बांधण्यात आले आहे. येथून पुढे गेल्यास किल्ल्याचे पाचवे प्रवेशद्वार लागते. ते इतर प्रवेशद्वारांप्रमाणे लांबट आकाराचे आहे. या प्रवेशद्वारातून पुढे डाव्या बाजूने राणी महालाकडे जाता येते. या महालाची आज केवळ भग्नावशेष शिल्लक आहेत. या महालात हौद आणि कारंजाची रचना आढळून येते. पाचव्या प्रवेशद्वारापुढे किल्ल्याच्या आतील तटबंदीत असलेले किल्ल्याचे 6वे द्वार पाहावयास मिळते. येथून उजव्या बाजूला प्रवेशद्वाराच्या उंच बुरुजावर असलेला जानुमा नावाच्या महालात जाण्यासाठी एक जिना आहे. इंग्रज अधिकारी कर्नल टेलर याने ही वास्तू बांधली. या 6व्या प्रवेशद्वारातूनच आत गेल्यावर समोर एक प्रशस्त व मोठी चौरसाकृती वास्तू लागते. यास राजवाडा असे म्हटले जाते. या इमारतीला एकूण 23 कमानी असून दर्शनी भागात मोठमोठ्या ओऱ्या आहेत. पाहू शकतो खूपच सुंदर अशी तोफ आहे वाघाच्या राजवाड्यालगतच एक मस्जिदीची पूर्वाभिमुख वास्तू व समोर मोठा चौकोनी हौद दिसतो. मस्जिदीच्या दर्शनी भागावर 3 मोठ्या कमानी. आता आपण पाठीमागच्या भागात आलो आहे. या ठिकाणी आपल्याला सुंदर अशी ही तोफ पाहायला भेटते. या ठिकाणी एक विहीर आहे. अगोदर एक विहीर पाहिली आपण बाहेरच्या तटबंदीमध्ये आणि आतमध्ये एक आहे. अशा आतापर्यंत आपण एकूण 3 विहिरी पाहिल्या आहेत. आणि या पाठीमागच्या भागाची आपण सफर करत आता पुढं पुन्हा मेन गेटकडे जात आहे. असून आत एकूण 9 कमानी आहेत. किल्ल्याचे 7वे प्रवेशद्वार राजवाडा नावाच्या वास्तूतून जाते. येथून मुख्य किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ल्यात असलेल्या वास्तूंमध्ये जलमहल नावाची वास्तू अत्यंत प्रेक्षणीय आहे. दारू कोठाराच्या जवळच ही वास्तू अगदी जमिनीत बांधलेली आहे. यास तळघर असे म्हटले जाते. मोठ्या आकाराच्या 12 स्तंभावर याचे छेद पेरलेले आहे. किल्ल्याच्या आतील पाणी पुरवठा तवे, विहीर, चांदबावडी व कठोरबावडी या 3 विहिरीतून केला जात असे. विहिरींचे पाणी मोठ्याने उपसून मोठ्या हौदात साठवले जाईल. तेथून खापरी पाईपच्या साहाय्याने पूर्ण किल्ल्यात फिरवले जात असे. याशिवाय किल्ल्यात घोड्याच्या पागा, रक्षकांच्या खोल्या, किल्लेदाराचे भग्न निवासस्थान, गंगा जमुना कोठारे इत्यादी वास्तू दिसून येतात. किल्ल्यात काही ठिकाणी बहामनी काळापूर्वी शिल्पे, लोहबंदी, दरवाजाजवळ शिलालेख, गज, स्तर, शिल्पपट्टी इत्यादी प्राचीन अवशेष दिसून येतात. बहुधा किल्ल्यात प्राचीन एखादे मंदिर असावे. किल्ल्याच्या बाहेर औसा शहराच्या बाजारपेठेत 1680 साली विजापूर स्थापत्यनुसार बांधलेली एक जामा मस्जिद आहे. बहामनी काळात औशाचे राजकीय व प्रशासकीय महत्त्व वाढले. सुलतान तिसरा मुहम्मद शाह याच्या काळात मुहम्मद गवान या वजिराने औसा येथील भुईकोट किल्ला बांधल्याचे सांगितले जाते. पुढे बहामनी सुलतान शहाबुद्दीन मुहम्मद याने बेदरचा सुभेदार सरदार कासिम बिरद यास औसाबरोबरच उदगीर आणि कंधार हे किल्ले जहागीर म्हणून दिले होते. बहामनी राज्याच्या विघटनातून 5 शाह्या उदयास आल्यानंतर त्यापैकी प्रामुख्याने बारिशाही व निजामशाही यांनी औसावर राज्य केले. आदिलशाहीचा ताबा औशावर काळच होता. कासिम बरीदने मुहम्मद शाह बाजूला सारण्याचा बेत केल्याचे कळताच 1499 मध्ये युसूफ आदिलशाही, मलिक अहमद व इमाम उल मुल्क यांनी बरीदाचे मनसुबे हाणून पाडले. त्यानंतर कासिम बरीदने औसा किल्ल्यात आश्रय घेतला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र अमीर बरीद हा मुहम्मद शहाचा वजीर बनला. पहिला अली बरीदशाह याच्या कारकिर्दीत 1548 मध्ये अहमदनगरच्या बुरान निजामशाह प्रचम याने बरीदशहाच्या ताब्यातून औसा किल्ला जिंकून घेतला. इसवी सन 1548 ते 1636 पर्यंत औसा अहमदनगरच्या निजामशाहीकडे राहिले. मलिक अंबरने मोगलांपासून बचाव करण्यासाठी अल्पवयीन दुसरा मुर्तजा निजामशाह काही काळ या किल्ल्यावर सुरक्षित ठेवले होते. 1602 मध्ये निजामशाही राजधानी औसा येथे होती. याच काळात किल्ल्याच्या तटबंदीची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली. आता आपण वरील भाग सर्व पाहिला आहे आणि आता वरील भाग पाहून झाल्यानंतर आता खाली फिरणार आहे. आपण खालचा सर्व भाग पाहणार आहे. असा शिलालेख येथे पाहण्यास मिळतो. या किल्ल्यात मलिक अंबरचे बराच काळ वास्तव्य होते. त्याच्या नावावरून औसा नगरचे नामांतर अंबरपूर असे करण्यात आले होते. किल्ला पाहण्यासाठी 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशाहीतील अंतर्गत बंडाळीचा फायदा घेऊन मोगलांनी औसा किल्ल्यावर आक्रमण केले व निजामशाहीचा किल्लेदार भोजपाल यास शरण येण्यास भाग पाडले. पुढे 1724 पर्यंत या किल्ल्यावर मोगल किल्लेदार होते. दरम्यानच्या काळात मराठ्यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. 1670 मधील एका नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य
औसा किल्ल्याला वेढा देण्यासाठी आले होते अशी तक्रार औसाचा किल्लेदार बुरसाद खान यांनी औरंगजेबाकडे केली होती. मराठ्यांच्या फौजा औसा परिसरात धुमाकूळ घालत होत्या. पुढे या प्रदेशातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळवता आले. यानंतर 1724 मध्ये औसा हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात गेले. 1760 मध्ये मराठ्यांनी औसा किल्ल्याला वेढा घालून निजामात शरण आणले व तहास राजी केले होते. इंग्रज अधिकारी कर्नल टेलर नळदुर्गाचा आयुक्त असताना त्याचे काही काळ या किल्ल्यात वास्तव्य होते. 1948 मध्ये औसा स्वतंत्र भारतात विलीन झाले. गडाच्या पाठीमाग असणारी ही एक विहीर आहे. सुंदर विहीर ही त्या बाजूनी याला भरपूर पाहायला दिसते. पण पाहून कणावरून जाण्यासाठी मार्ग आहे. आता आपण या बाजूच्या वास्तू पाहू. इथे संपूर्ण किल्ला माहिलेला आहे. या दरवाज्यातून आपण आता खाली उतरत आहे. वेळ भेटला तर तो दरवाजाचा शिलालेख पाहू. एक वास्तू इथंही पाहू शकतो आपण. या ठिकाणी असे शिलालेख आपल्याला पाहण्यास भेटत आहे व आतील बाजूस 2 बुरुजावर शिलालेख, भाषेतला शिलालेख. समोर जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो हत्तीची रास पूर्णतः पाहायला भेटते. औशाचा किल्ला आपण आता पूर्ण पाहिला आहे व किल्ला पूर्ण पाहून आपण आता बाहेर आलो आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ही किल्ल्याची वेळ आहे आणि एका ठिकाणी असणाऱ्या या अजून एक विहीर पाहू शकतोय आणि या ठिकाणी समोरच्या बाजूसुद्धा हत्तीची रास पूर्णतः पाहायला भेटते. किल्ल्याची पाठीमागची बाजू या ठिकाणी अशी पाहायला भेटते. किल्ल्यावर जात असताना ज्या कमानीतून आपण बाहेर येतो त्या कमानीच्या बाहेरच्या बाजूस आपणाला एक शिलालेख पाहायला भेटतो. फक्त एक शिलालेख आहे. सूर्यचंद्र आहे.